चला पाहूयात कॅनडातल्या काही सरप्राइझिंग गोष्टी. कॅनडामध्ये संपूर्ण घराचं टेम्परेचर कंट्रोल करणारी मशीन म्हणजे ही, ह्याला म्हणतात थर्मोस्टॅट. जसं भारतामध्ये आपण एसी फॅनचं स्पीड मॅन्युअली कंट्रोल करू शकतो, तसं इथे नसतं. इथे हे थर्मोस्टॅट एकदा टेम्परेचर सेट केलं की हे डिजिटली कंट्रोल्ड असतं. संपूर्ण घरामध्ये एकच टेम्परेचर मेंटेन असतं. तुम्ही प्रत्येक रूमचं सेपरेट टेम्परेचर सेट करू शकत नाही. थर्मोस्टॅटवर जसं टेम्परेचर सेट करतो त्याप्रमाणे ही हीटिंग आणि कुलिंग सिस्टीम त्या पद्धतीची हवा निर्माण करून ती संपूर्ण घरामध्ये ती एअर सर्क्युलेट होते. त्यासाठी अशा टाईपच्या मोठ्या मोठ्या वेंट असतात, ह्या संपूर्ण घरामध्ये फिरवलेल्या असतात आणि त्यातनं थंडीमध्ये गरम हवा आणि उन्हाळ्यामध्ये थंड हवा मिळते. तर कॅनडातल्या घरामध्ये असे जमिनीवरती एसी आणि हीटरचे वेंट असतात आणि ह्याच्यातून गार आणि गरम हवा सगळ्या घरामध्ये सर्क्युलेट होते. ह्या थर्मोस्टॅटचा मला एकच ड्रॉबॅक वाटतो की काही रूम छानपैकी गरम होतात, पण काही रूम किती टेम्परेचर तुम्ही वाढवलं तरी अजिबात गरम होत नाही, त्या थंडच्या थंडच असतात. अशा वेळेस एक्सटर्नल हीटरचा वापर करावा लागतो.